नमस्कार मित्रांनो, मी गणेश हजारे. इन्फोमाइम ट्रेड कन्सल्टन्सी या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपण इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, स्कॅल्पिंग, जॉबिंग ह्या मार्केटमधल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, नॉर्मली ह्या टर्मिनॉलॉजीज ज्या प्रोसेससाठी वापरल्या जातात ह्या माहिती करून घेतोय मागच्या काही व्हिडिओजपासून. एक सिरीजच आपण याला म्हणू. या सिरीजला आपण सुरुवात केली आहे की ज्याच्यामध्ये मी मागच्याही 2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण नॉर्मली डीमॅट अकाउंट ओपन करतो आणि त्यात इन्व्हेस्टमेंट म्हणू किंवा डिपॉझिट करतो, फंड्स डिपॉझिट करतो आणि आपण एक पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी आपल्या डोक्याशी फिक्स केलेली असते की मला काही शेअर्स घ्यायचे किंवा ते घेऊन मी काही काळासाठी ठेवणार आहे आणि त्यातनं मला प्रॉफिट होईल. मी माझा रिसर्च करतो. नॉर्मली लोक याच पद्धतीने काम करतात. पण ते करत असताना जेव्हा प्रॅक्टिकली किंवा इन रिॲलिटी प्रोसेस व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपण डीमॅट प्रॅक्टिकली ओपन केलं, त्यात पैसे डिपॉझिट केले आणि काम करायला सुरुवात केली, त्यानंतर हळूहळू ही प्रोसेस वेगळ्याच दिशेने जाताना दिसते. मला त्यातनं तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं आहे की जर इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल, जे ठरवलं आहे त्या पद्धतीने, तर इन्व्हेस्टमेंट नेमकी काय पद्धतीने केली की त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आपण, आणि ट्रेडिंग करायचं असेल तर ट्रेडिंग काय सिस्टमने, काय पद्धतीने केलं तर त्याला ट्रेडिंग म्हणतो आपण, आणि कुठली ॲक्टिव्हिटी किंवा प्रोसेस आपल्या हातून झाली की त्याला स्कॅल्पिंग म्हणतात. हे आपण समजून घेतोय मागच्या काही व्हिडिओजपासून. आणि हे जर नीट आपण समजून घेऊ शकलो तर आपलं यातलंच कन्फ्युजन सगळ्यात पहिल्यांदा दूर होणार आहे की मी नेमकं काय करतोय. कारण मित्रांनो, यातच सगळ्यात मोठं गमक असं दडलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, इन्व्हेस्टमेंट करायचंच आपण ठरवल्यानंतर त्याचे जे बेनिफिट्स आहेत हे आपण आपल्या डोक्याशी कुठेतरी ठरवलेले असतात. पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली ट्रेड करू तेव्हा जर आपण म्हणजे प्रॅक्टिकली ती ॲक्टिव्हिटी करू तर तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट ऐवजी जर ट्रेडिंग करणार असू किंवा आपल्या हातून हेतुपूर्वक न होता, न कळत इन्व्हेस्टमेंटसाठी काम करायला घेतल्यानंतर ट्रेडिंग होणार असेल तर ट्रेडिंगचे प्लस आणि निगेटिव्ह जे पॉईंट्स आहेत त्यापैकी जर अचानक एखादा निगेटिव्ह पॉईंट आपल्या समोर आला तर आपण त्यासाठी तयार नसतो. कारण आपण डोक्याने किंवा मनाने काम करायला इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं असतं. मला आशा आहे की मला जो विषय समजून सांगायचा आहे तो थोडाफार तुम्हाला समजतोय, कारण यातच सगळं गमक दडलेलं आहे. आपण जर इन्व्हेस्टमेंट करणार असू तर इन्व्हेस्टमेंट नेमकी कशी करायची, त्यात काय काळजी घ्यायची, काय नियम पाळायचे, कुठली खबरदारी घ्यायची आणि कुठे आपण रिलॅक्स राहायचं आहे, याचे काही नियम आहेत. ते आपण जर पाळले तर अत्यंत योग्य पद्धतीने एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून, इन्व्हेस्टर म्हणून आपण आपल्या आयुष्यात एक चांगली कामगिरी करू शकतो. सेम केस ट्रेडिंगच्या बाबतीत आहे. ट्रेडिंगचे काही नियम आहेत. ते नियम आपल्याला जर नीट समजले आणि आपण ते जर पाळू शकलो तर आपण यशस्वी ट्रेडर म्हणून नक्कीच आपल्या आयुष्यात एक चांगली कामगिरी करू शकतो. स्कॅल्पिंग जर आपल्याला नीट समजलं की स्कॅल्पिंगमध्ये नेमकं काय करता येतं. नॉर्मली आजपर्यंत मित्रांनो जी आपण आपल्या आजूबाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधनं शेअर बाजाराविषयी एक नकारात्मक विचार चर्चांमधनं, गप्पांमधनं आपल्याला ऐकायला मिळतो, बघायला मिळतो की प्रत्येक वेळी शेअर बाजार म्हटलं की नुकसान, भीती, नको बाबा आपल्याला त्या बाजूला जायला नको, का तर माझ्या या मित्राचं असं झालं आहे, माझ्या एका नातेवाईकाचं तसं झालं आहे, मी असं ऐकलं होतं, सोशल मीडियावर पण तसंच सांगतात, हे असं होतं तसं होतं. फायनली काय तर मला भीती वाटते म्हणून मी निर्णयच घेत नाही आहे शेअर बाजारात, किंवा अभ्यास करायला मला आत्ता वेळच नाही आहे. माझं जे आत्ताचं करंट सोर्स ऑफ इन्कम आहे त्यातनंच मला वेळ मिळत नाही आहे. या अशा अनेक कारणांमुळे आपण एक्झॅक्ट नॉलेज जे आहे ते घेण्याचा प्रयत्नच करत नाही, किंवा कदाचित बऱ्याच वेळा असंही होत असेल की प्रयत्न करतो नॉलेज घेण्याचा पण योग्य दिशेने आपल्याला ते नॉलेज मिळत नाही. तर इन शॉर्ट, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, स्कॅल्पिंग आणि जॉबिंग ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या आपण समजून घ्यायला हव्यात. हे मी मागच्या दोन्ही व्हिडिओजमधनं
सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे आणि करतोय. याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण काय काळजी घ्यावी, ट्रेडिंग करत असतानाचे नियम नेमके काय आहेत. आता आपण मूळ विषयाकडे वळूया की आज आपण सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करताना काय पद्धतीने आपण सुरुवात करायला हवी, आपले टार्गेट्स कसे असायला हवेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचे रिझल्ट्स नेमके काय आहेत, आपण कोणत्या प्रकारचे रिझल्ट्स एक्सपेक्ट केले पाहिजेत. म्हणजे असं आहे का की साधारणपणे आपण एक 2 वर्षांसाठी त्याच्यामध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स अभ्यास करून किंवा 2-3 वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स अभ्यास करून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं, पक्कं केलं आणि इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर जर आपण 6-8 महिन्यातच त्यामध्ये खूप चांगला रिझल्ट किंवा आपल्याला त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळेल या अपेक्षेने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि तसा रिझल्ट जर आपल्याला भविष्यात मिळाला नाही, 6-8 महिन्यामध्ये जितकं एक्सपेक्टेड होतं तितकं प्रॉफिट किंवा त्या पद्धतीने त्या कंपनीच्या शेअरमध्ये जे ॲप्रिसिएशन व्हायला हवं ते झालं नाही, तर आपण लगेचच निगेटिव्ह व्हायचं का, नेमकं काय करायचं हे आपण पहिल्यांदा ठरवलं आहे का. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जो फंड त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये एंगेज करणार आहोत तो फंड आपल्याला त्या कालावधीसाठी दुसरीकडे लागला तरीसुद्धा आपली दुसरी काहीतरी तजवीज म्हणजे बॅकअप प्लॅन हा आपल्याकडे आहे, त्याची आपण सोय केलेली आहे का. या अशा अनेक गोष्टी आपल्याला सुरुवातीला पाहाव्या लागतात. त्याचा योग्य तो अभ्यास करून त्यावर योग्य ती ॲक्शन घेऊन गोष्टी रेडी कराव्या लागतात. त्या केल्या तरच आपण जो इन्व्हेस्टेड फंड आहे तो एक साधारण 2 वर्ष ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला साधारण 2 वर्ष ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी ती करावी लागते जर आपल्याला चांगले रिटर्न्स आपण एक्सपेक्ट करत असू. मग ते करत असताना आपण जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आपण त्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी जी अमाऊंट वापरणार आहोत ती अमाऊंट आपल्याला भविष्यात दुसरीकडे जर लागली तर त्या केसमध्ये आपल्याकडे बॅकअप प्लॅन त्याचा रेडी आहे का. शिवाय एखाद्या स्टॉकमध्ये ज्या स्टॉकमध्ये आपण 2 ते 3 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या स्टॉकमध्ये भविष्यात जर आपल्याला काही चुकीच्या किंवा निगेटिव्ह इन्फॉर्मेशन्स आल्या तरीसुद्धा आणि काही वेगळ्या कारणाने तो स्टॉकची प्राईस खाली यायला लागली तर त्या केसमध्ये घाबरून न जाता त्याचे फंडामेंटल्स पुन्हा एकदा चेक करायचे आणि ते चेक केल्यानंतरही जर आपल्याला असं सापडतं आहे की या स्टॉकमधनं आपल्याला बाहेर पडावं लागतं आहे आणि एक छोटासा लॉस आपण जर बुक केला तर भविष्यात होणाऱ्या मोठ्या लॉसपासून आपण वाचू शकू, तर ती मॅच्युअर्ड डिसिजन घेण्यासाठी आपण तयार आहोत का. या अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना अगोदरच त्याची उत्तरं शोधून आपण त्या मनोभूमिकेनुसार इन्व्हेस्टमेंटसाठी रेडी आहोत का हे ठरवावं लागतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली आहे की इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी कोणकोणते नियम बघायचेत, अभ्यासायचेत आणि काय काय तयारी करायची आहे. ज्यात बॅकअप प्लॅन असेल, इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती अमाऊंट आपल्याला किती कालावधीसाठी लावायची आहे, त्या कालावधीमध्ये जर तितकी अमाऊंट आपल्याला कुठे इमर्जन्सीमध्ये लागली तर त्या केसमध्ये त्याचा बॅकअप प्लॅन आपल्याकडे आहे का. ज्या स्टॉक्समध्ये आपल्याला ते आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्याचा फंडामेंटल टेक्निकल स्टडी आपण केलेला आहे का. एखाद्या सिनियर मोस्ट किंवा त्यात अनुभव असलेल्या कन्सल्टंटकडनं आपण त्या बाबतीत काही कन्सल्ट केलेलं आहे का. अशा अनेक योग्य त्या प्रश्नांची उत्तरं आपण अगोदरच शोधून ठेवायची आहेत. ह्याच सिरीजमध्ये हीच गोष्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण कंप्लीट करणार आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठीचे जे मुख्य खबरदारीचे जे नियम आहेत ते संपूर्णपणे समजून सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.